तुम्हाला दोघांना पण नमस्कार. नमस्कार. गुड मॉर्निंग. काय नाव आहे आपलं? मी हेमलता अशोक धनवडे. आणि सर आपलं? रोहन मुकेश सत्रा. मी जावई आहे. आपण जावई. तर मला हे विचारायचं आहे, काय त्रास आहे आणि किती दिवस झाले त्रास आहे? त्रास म्हणजे माझे हे दात काढून मी जुलैमध्ये मुंबईला दात काढलेत. मीन टाईम एकदा फेसबुकला बघता बघता या डॉक्टरांची ॲडव्हर्टाईज मी बघितली. ज्या दिवशी आम्ही ॲडव्हर्टाईज होत्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही तुमची फोनवरनं तुमच्याशी कॉन्टॅक्ट केलं की असं असं आम्हाला यायचं आहे. मग आम्ही इथे आलो, तुमच्याशी बोलणं झालं, डॉक्टरांशी बोलणं झालं. आमची काय अडचण आहे, किती दिवसात आम्ही विचारलं किती पिरियड लागेल, काय लागेल, खर्च किती अंदाजे. पण डॉक्टरने आम्हाला एक्सरे काढायला सांगितलं. एक्सरे काढल्याच्या नंतर बघितलं, डॉक्टर म्हटले की तुम्हाला खालचे दात आहेत तुमचे, ही बाजू चांगली आहे, ही बाजू चांगली आहे, फक्त पुढचे दात जरा वर खाली झालेत, ते जर आपण काढून इथपासून तुम्ही जर दात लावले, हे केले, फिक्स दात लावले तर तुम्हाला बरं पडेल. ते वरचं आपण रूट कॅन करावं लागेल. तर ठीक आहे. खर्च वगैरे डॉक्टरने मला लिहून दिला. म्हटलं माझ्यावर कोण लागेल का? म्हटलं माझं वय काय? डॉक्टर म्हटलं तुम्ही आणलं तरी चालेल, नाही आणलं तरी चालेल, पण एक मॉरल सपोर्ट पाहिजे म्हणून म्हटलं माझे जावई आलेले आहेत त्याचा शिपवरती. तर म्हटलं त्यांना मी बोलून घेतले, पण त्यांच्याकडे जास्त वेळ नाही, मला लवकरची अपॉइंटमेंट द्या. पहिले मी उशीरची अपॉइंटमेंट मागितली होती नातवाला घेऊन यायला, पण त्याची परीक्षा लांबली 27 तारखेपर्यंत. तर म्हटलं आज एवढा उशीर झाला तर अजून उशीर व्हायला नको, म्हणून मी डॉक्टरला रिक्वेस्ट केली. डॉक्टरने माझी रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली, मला आजची तारीख दिली आणि आता मी आलेली आहे. नसल्यामुळे ओव्हरऑल सोशल, पर्सनल, जेवताना बोलण्याचा काय त्रास तुम्ही दैनंदिन अनुभवता? मला तसा बोलायला त्रास नाही, काय खायला मी एका बाजूने व्यवस्थित खात होते, म्हणजे असं काही जाणवलं नाही. म्हटलं दात लावायचेच आहेत ना आजचे उद्या, ह्या बेताने मी राहिले होते. हो हो. मुंबईवरून जो तुम्ही प्रवास केला पुण्याचा, तुम्ही पुण्याला जाऊन येऊन असताच डॉक्टरांकडे जेव्हा तुम्ही आला तो अनुभव मला ऐकायचा आहे. तुम्ही म्हणजे काय होतं, डॉक्टर जेव्हा तुम्हाला सांगतात असं नाही की तुम्ही यू आर व्हिजिटिंग फर्स्ट डॉक्टर, सो तुम्ही काय अनुभव, असा डिफरन्स काय जाणवला या डॉक्टरांमध्ये आणि दुसऱ्या डॉक्टरांमध्ये? ह्या डॉक्टरांमध्ये त्यांच्याकडून माहिती चांगली दिली गेली. त्यांनी आम्हाला मानसिकरित्या तयार केलं की हे केलं तर हे बरं होईल, 5 दिवसामध्ये बसेल. मी म्हटलं डॉक्टर माझं वय एवढं आहे, हरकत नाही म्हटले, अच्छा तुमच्यापेक्षा जास्त वयाची लोक आलेली आहेत आमच्याकडे, तसं काय हे काय त्रास घेऊ नका. त्यांनी मला स्क्रू वगैरे दाखवले, म्हणजे मला वाटलं एवढे मोठे मोठे स्क्रू म्हणजे कसं होणार, काय होणार. मग डॉक्टरांनी ते शंका आमच्या बऱ्याचशा दूर केल्या आणि डॉक्टरांशी बोलल्यामुळे आमचं मानसिक धैर्य वाढलं की हां करून घ्यायचं. आता आम्ही नुसतं करून बघूया, डॉक्टरला भेटूया, तर अशा बेताने आम्ही फर्स्ट टाइम मी माझी मुलगी आलो होतो. फर्स्ट विजिट जे होतं ते फक्त एक सेकंड ओपिनियन कसं घ्यायचं ते त्यामुळे त्या निमित्ताने आलेलो, पण इकडे आल्यानंतर त्यांचं मनोबल पण वाढला आणि कॉन्फिडन्स पण वाढलाय की नाही इकडे जे आपल्याला फीडबॅक भेटलंय ते बेटर आहे दॅन द अदर फीडबॅक. मग एकदा फेसबुकला बघ, तुम्ही फेसबुकची लिंक पाडल्या, फेसबुकवर ते कुलकर्णी वगैरे, म्हटलं हे तर माझ्याच वयाचे 70-75, मग म्हटलं हे जर करू शकता अजून वाढतो कॉन्फिडन्स. फायनल प्रश्न, तुमच्या काय अपेक्षा आहेत सर्जरीच्या? दात फक्त तुम्हाला दिसण्याचं लोक असलं पाहिजे, जेवणाचं पण असलं, काय नॉर्मल अपेक्षा? तुम्ही एका बाजूने जेवत होते ना, मला जेवणासाठी पाहिजे, मला दिसण्यासाठी हवंय, जेणेकरून माझा चेहरा हा बरा होईल. आता मला माझ्या स्वतःच्या लक्षात येत होतं माझी बाजू आत गेली आरशासमोर बघताना, कारण माझे दात आहे म्हणून मला कळत होतं. बस हां, दाता खाणं सेल्फ सॅटिस्फॅक्शन.